नमस्कार मंडळी. स्वामी शपथ आणि सगळ्यांना शुभ सकाळ. तर मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे आमची आणि शिवनी पण आज लवकर आंघोळ केली आहे ना शिव, कारण शिवच्या बाबांना आहे सुट्टी. शिवच्या बाबांना सुट्टी आहे तर बघूया आपण काय आज आपल्याला नाश्त्याला भेटतंय ते. चला 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 शिव दाखवायला ये. बाबा काय करतायत बघूया. हो नाश्ता काय बनवताय शिवचे बाबा? मस्का पाव. मस्का पाव चीज काय ना तुम्ही. ओके चला बघूया आपण कसे बनवतात ते. फोडू नको ते चुरा करशील नाही. छान असा मस्का लावतात एकदम थापून. मस्का तर लावला एकदम थापून आणि वर असं भरपूर सारं चीज. फुल हेल्दी. बाबांचा थोडासा घशाचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या. ओहो मस्त टुटी फ्रुटी पण दिसतात एकदम. लहान पोरांसाठी सिंपल असा नाश्ता आहे. जो की शाळेमध्ये जाणाऱ्या पोरांसाठी. भरपूर खाल्लाय वाटतं. कधीच नाही खाल्ला मी पण नाही खाल्ला, पहिल्यांदा खाते यार. आणि इथं मस्त चहा रेडी होतो आपला. हो नाश्ता झालेला आहे रेडी आपला आणि सोबत मस्त तिखट अशी केळ्याचे वेफर्स. चला 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 आता भूक लागली नाश्ता करायची. चला 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 लवकर. शिव तर चणे घेऊन बसलाय. शिव चला या नाश्ता करायला. कसा नाश्ता झालेला खूप टेस्टी आहे. शिव कसा आहे? शिव नाश्ता ए कसा आहे? छान छान बोललाय. मस्त झालेला आहे रेडी नाश्ता. आणि इथं चहा पण आणलाय आपण पियाला गरम. मस्त आहे ना? बाबांना आय लव्ह यू बोललास? आय लव्ह यू. तू एवढा बिझी आहे खाण्यात तर काय. झालेले आहे दुपार आणि शिवचं पण झालेलं आहे जेवण. शिवला पण आज मामाकडे पाठवलेलं नाहीये कारण शिवच्या बाबांना सुट्टी आहे ना, म्हणून शिवला नाही पाठवलंय. आणि शिवला आता झोपायचं सोडून गाडी खेळायचंय. शिव कुणीकडे चालला? गाडीत कुठे चालला? चला झोपायला. चला झोपायला. चला झोपूया. संध्याकाळी खेळूया आपण. चल संध्याकाळी खेळूया. चला मी चालली बाय. याच्यावरून तर तुम्हाला एक थोडाफार तरी अंदाज आला असेल. हा आहे चीक, गायचा चीक आहे. ओरिजिनल एकदम मस्त गावचा आहे. तो मला इथे बाजूलाच एका काकीने दिलेला आहे. मस्त असा गावचा चीक आले. आणि हे मी आपलं जे रेग्युलर दूध असतं ते 1 लिटर दूध मी ते तापायला ठेवलं आहे. त्यानंतर मी ते रूम टेम्परेचरला आणणार आहे. नंतर मग आपण ते खरवसची प्रोसेस चालू करणार आहोत. चला तर इथे मस्त मंद आचेवर दूध गरम होतं आहे. रूम टेम्परेचरला आल्यावर सगळं आपण रेडी करू. नंतर चिक 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 चिक. माझा आणि शिवच्या बाबांचा फेवरेट आहे हा पदार्थ. म्हणजे तुम्ही स्वीट डिश म्हणून पण खाऊ शकता. खूपच छान लागतं मस्त. झालं आपलं रूम टेम्परेचरला एकदम. आणि जो ह्याच्यामध्ये चीक होता तो मी ह्याच्यामध्ये मिक्स केला आहे आणि छान असं मिश्रण मी एकत्र केलं. बघा जरा दुधाचा कलर पण आता थोडासा चेंज झाला. त्यानंतर मी घेते किसलेला गूळ. हा काळा गूळ आहे. अजिबात केमिकल त्याच्यात नसतं, त्याच्यामुळे काळा गुळच यूज करते. आणि तो मी आता ह्याच्यामध्ये टाकून मस्त असं मिश्रण ढवळून घेणार आहे. आणि पाणी साधारण अंदाजेपणे मी पाणी ठेवलं आहे कारण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात शिरलं नाही पाहिजे. ह्या मेजरमेंटमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती स्टँड ठेवला आहे. तर पाण्याला पण आता चांगली उकळी येईल. आता बघू शकता छोटे छोटे बबल्स यायला चालू झालेत. आणि वरती मी वेलचीची पावडर टाकली आहे आणि एक टेक्स्चर चांगलं येण्यासाठी आणि सजावटीसाठी मी केशर टाकलं आहे. केशर आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं त्यामुळे केशर टाकलं आहे.
तर हा टोप मी याच्यामध्ये ठेवून वर झाकण लावून देणार आहे एक 25 ते 30 मिनिटासाठी मंद आचेवर. बघा, तर असा मस्तपैकी असा टोप मी ठेवलेला आहे आणि पाणी पण आतमध्ये नाही जाणार अजिबात. टोपाच्या अर्धा पण पाणी नाही आहे आपल्या. तर याला मी असं मस्त झाकून ठेवते. ओहो, तो खरवस झालेला आहे आपला रेडी. तर बघूया आपला खरवस नीट शिजलाय की नाही. पूर्ण क्लीन आहे स्पून, म्हणजे याचा अर्थ आपला खरवस एकदम छान रेडी झालेला आहे. अजिबात कुठे चिपकत नाहीये. चमच्याला अजिबात खरवस चिपकला नाही म्हणजे आपला खरवस एकदम छान प्रकारे शिजलेला आहे. आणि जर चिपकला तर अजून थोडासा त्याला शिजून द्यायचा आहे बस. आता हा थोडासा गरमच आहे. आता जस्ट मी याच्यातून उतरवून ठेवलेला आहे. थोडा थंड झाला की मस्त याच्या वड्या करून एक डब्यामध्ये ठेवून द्यायच्या फ्रीजमध्ये. तुम्ही केव्हाही खाऊ शकता. पण तेवढा तर ते राहणारच नाहीये कारण हा पुरणारच नाही आम्हाला, संपूनच जाणार आहे तो. आलेला आहे घरी. हे बघा काय झालं आल्याला. आता आपण खेळलो ना, एक बॉल घालवलास, आईला सांगितलंस, गटरात मारला. पिलू मामा कसा असतो, एक कपटी. हा व्हिडिओ बघण्यासाठी कोकणी सुयोग या चॅनलवर तुम्हाला जावंच लागेल. खातो 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 शी कसा खातो. What is this? आता आपण खेळत होतो ना, हॉर्स. This is What is this? कोणाचे आले पिलू? शिव कोणाचा आहे? तुला कोण आवडतं? मनिक बाबाकडे. चल मी जातो घरी. This is happy. This is as like you. This is खातो खातो आंबट. विरगळलं. This is कोणासारखा दिसतो? N for left. This is onion. Kanda. This is chicken. This is carrot. Yes. हे माहिती आहे. This is yeah. हाय हाय तुझ्याकडे. कसा उड्या मारतो रॅबिट? रॅबिट कसा उड्या मारतो दाखव. This is आता बाबा घेऊन आले ना काय सँडविच. This is टायगर. हाय हाय का? दाखव दाखव टायगर कसा करतो. टायगर टायगर कसा उडतो. तुझ्याकडे आहे? वा, टायगर आहे की कोण आहे? This is अभिद्या. अभिजा नाही अमृता. This is कारला. watermelon. खातो खातो कसा खातो. This is zebra. जोकर दाखव त्याला त्याच्यासारखं. जोकर कसा करतो. बघ कसा करतो जोकर. शिव शिव व्हॉट इज युअर निकनेम. खातो आईस्क्रीम कसा खातोस. शिव व्हॉट इज युअर निकनेम. तेव्हा काय विचारते. व्हॉट इज युअर निकनेम. आणि बाबा हाक कसे मारतात तुला. हग्गी नाही, हाक कसे मारतात बाबा. आणि ओरडतात कसे. अय्या एवढ्या जोरात. बापरे तू घाबरतो. आता काय करायचं. शिवने एवढा अभ्यास केलाय सिरियसली.
शब्दच नाही उरलेत माझ्याकडे. डॉल्फिन, शार्क, फिश, ऑक्टोपस, सी हॉर्स, समुद्रातला घोडा, स्टारफिश, कासव. कासव कसं चालतो? कसं लॉबस्टर. हा कसा चालतो कासव? कासव कसं चालतो? दाखव. असा लॉबस्टर. खेकडा कसं करतो? असा कसं. हे काय? हे आम्ही ते तो बोलतो ते तो. ड्रॅगन फ्लाय. मुंगा. मामाला कॉक्रोच दाखव. चावतो ना, दाखव कॉक्रोच कशा चावतो. तुला कॉक्रोच चालला. हा काय? हे काय? कसं बटरफ्लाय कसं बटरफ्लाय. हे काय? कशी चालवायची सायकल? हे काय? हे काय? काही चालवतात बाबा. अशी बाईक झाली. बुलेट चालवता. बाबा आले की बाबाने विचार गाडी कशी चालवता. बस खाली बस येतील. बाबा आतमध्ये गेले. फ्रेश व्हायला गेलेत. फ्रेश व्हायला इकडे. रेडी झालाय आपला इथे खरवस आणि घेतलाय केळ्याच्या प्लेटमध्ये. बघूया तर कसं झालं. आणि इकडे बघा मोठ्याने त्याच्या मठातून प्रसाद आणलाय तोच खातोय. तू जेवलास? आता देऊ फटका. तुला फटकाच देते. चला तर बघूया कसं झालंय आपला खरवस. वेळ आली आता झोपायची. हा चला तर सगळ्यांना बाय बाय. बाय करशील. बाय बाय. गुड नाईट. भेटूया उद्या भेटूया. चला तर डे 20 इथेच संपतोय. भेटूया आपण नेक्स्ट डे मध्ये.